कोल्हापूरमधील न्यू पॅलेस पाहिल्यानंतर आता आपण रंकाळा तलाव पाहायला जातोय. महालक्ष्मी मंदिराच्या पश्चिम दरवाजाच्या समोर जो ताराराणी रोड आहे, आपण रंकाळा तलावला जातो त्या रोडवरती महालक्ष्मी धर्मशाळा आहे. या ठिकाणी कमी खर्चामध्ये राहण्याची सोय आहे, जेवणाची सोय आहे, त्याचबरोबर लॉकरची सुविधाही उपलब्ध आहे. आपण उत्तर दरवाजा आहे त्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये राहिलेलो आहे. ₹400 कॉट बेसिसवरती. इथे पण चांगली सोय आहे. इथून माहिती घेतली आणि रंकाळा चौपाटीच्या दिशेने चालायला लागलो. आता आपण रंकाळा चौपाटी या ठिकाणी आलेलो आहे. जाऊया आपण आतमध्ये पाहायला. आपण चौपाटीवरती आलेलो आहे. इकडे रंकाळा तलाव दिसतोय समोर आपल्याला. भरपूर लोक आता या संध्याकाळची वेळ आहे या वेळी आहे तिकडे. तळ्याच्या काठी नेकलेसच्या आकाराच्या लाइटिंग अतिशय नेत्रदीपक दिसत आहेत. या ठिकाणी एक लाईव्ह कॉन्सर्ट गाण्यांचा कार्यक्रम चालू आहे. तळ्याचा परिसर खूप मोठा आहे. आता आपण काय करूया, रोडच्या बाजूने ते शेवटी बोटिंग क्लब आणि उद्यान आहे, खाऊ गल्ली वगैरे, तिथपर्यंत जाऊया आणि तिथून माघारी येऊया. तर पाहत पाहत जाऊया. खूप छान असे लाइटिंग दिसत आहे. खूप नागरिक फिरायला आलेले आहेत. आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे, त्यानिमित्त इथे दिवे लावतायत. नमस्ते, मी चंद्रकांत नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यासाठी भरपूर लोक या रंकाळा काठी आलेले आहेत. दिवे लावतायत भरपूर लोक. त्याचबरोबर इकडे लाईव्ह कॉन्सर्ट गाण्यांचा कार्यक्रम पण आयोजित केलेला आहे. थोडंसं पुढे निघूया. लाईटवरच्या गाड्या लहान मुलांना खेळण्यासाठी. संध्याकाळच्या वेळी अगदी प्रसन्न असं वातावरण आहे इथे. निवांत क्षणी असं थोडा वेळ बसलो मी आता इथे. पाठीमागे भरपूर लोक आहेत दोन्ही बाजूने. एकटा फिरायला आलेला तोटा असा असतो की आपला फोटो काढायला कोणाला तरी दुसऱ्याकडून काढून घ्यावा लागतो. आणि फायदा असा असतो की भरपूर लोक आपल्यासोबत अटॅच होतात, मित्र बनतात. आपण पण थोडे फोटो काढले. पुढे बोटिंग क्लब आहे, तिकडून लाईट बोट आपल्याला इकडे येताना दिसते. खूप छान असं सुंदर दिसतंय. दल लेकची आठवण आली मला, जे जम्मू काश्मीरमध्ये आहे ना. आता तळ्याकाठी लहान मुलं नसतील असं होणारच नाही. तर लहान मुलांना खेळण्यासाठी पण इथं भरपूर खेळणी आहेत. पालकांसोबत संध्याकाळच्या वेळी मुलंही हट्ट करून येतातच. भरपूर असं लहान मुलांसाठी पण आहे. मोठे मुलं आणि माणसं तर भरपूर असतात. ते इथं फोटो वगैरे काढतात. काही पर्यटक बाहेरून फिरायला आलेले असतात. या लेझर लाईट दिसतात, तिथून आपण आता आलेलो आहे. रंकाळा तलाव तसा दिवसाही गजबजलेलाच असतो. कोल्हापूरमध्ये आलेला पर्यटक रंकाळा तलाव पाहिल्याशिवाय जात नाही, हा त्याच्या लिस्टमध्ये असतो. लाईट बोट आपल्याला दिसते समोर. दल लेक जे जम्मू काश्मीरमध्ये आहे तिथले शिकारा राईड वगैरे आहे, त्याची आठवण होते. सेम तसंच आहे इकडे. रंकाळा तलावाचा परिसर खूप मोठा आहे. आज आपण अर्धा तरी रंकाळा तलावाचा परिसर पाहण्याचा प्रयत्न करूया आणि नंतर परत कधी कोल्हापूरला आलो दिवसाच्या वेळेस एकदा पाहूया, पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करू. तर आज जेवढं होईल तेवढं शक्य पाहूया. छान अशा स्ट्रीट लाईट आहेत. उन्हाळ्यामध्ये तर या तळ्याच्या काठी भरपूर गर्दी असते संध्याकाळच्या वेळी.
माझ्या पाठीमागे छान असं लाइटिंग दिसत आहेत आणि पाण्यामध्ये पडलेलं त्याचं प्रतिबिंब. इथे पण खूप छान अशा स्ट्रीट लाईट दिसत आहेत आणि हे लाईट बोट चाललेले आहे आपल्या समोरून. आता आपण रंकाळा चौपाटीवरील खाऊ गल्लीला भेट देतोय. इथे भरपूर अशी दुकानं आहेत खाण्यासाठी. आईस्क्रीम आहेत, चायनीज आहेत, पाणीपुरी, भेळ, भरपूर दुकानं आहेत. थोडं फेरफटका मारूया, काही खाऊया आपण इकडे. या रोडने आपण थोडं पुढे गेलो तर पुढे डी-मार्ट आहे. छान अशा लाइटिंग अतिशय सुंदर दिसत आहेत. आता आपण गार्डनमध्ये आलोय. चौपाटीच्या बाजूला चिटकून गार्डन आहे. इथून पुढे आपण गार्डनमध्ये येतोय. समोर आपल्याला वेगवेगळ्या बोट थांबलेल्या दिसत आहेत. चौपाटीमधून आपण गार्डनमध्ये आलो तर तिथं वॉशरूमची सोय आहे. 5 रुपये 10 रुपये देऊन आपण वॉशरूम यूज करू शकतो. संध्याकाळच्या वेळी लोक गार्डनमध्ये बसलेले आहेत. समोरच आम्ही कोल्हापुरी असा एक बोर्ड आहे. तिथे सेल्फी फोटो काढतात भरपूर लोक आणि त्याच्या एक समोर हे बोट क्लब आहे. इथून तिकीट काढून आपण बोटमध्ये जाऊ शकतो. वेगवेगळ्या बोटचे तिकीट इथे आपल्याला दिलेले आहेत, किती भाडं आहे ते. इथे काही लोक बोट राईड करायला चाललेले आहेत. लाईफ जॅकेट कंपल्सरी आहे ते वापरायला. त्यांनी काही सूचना दिलेल्या असतात, त्या पाळाव्या लागतात आणि ते गरजेचं आहे. काही लोक इथे वेटिंगला थांबलेले आहेत. इथे बोट क्लबचा सूचना फलक लावलेला आहे. सुंदर असा लाइटिंगने उजाळलेला हा रंकाळा तलावाचा नेत्रदीपक असा परिसर. आपला रंकाळा स्वच्छ ठेवा. हे लोखंडी स्टीलने वेल्डिंग करून बनवलेलं आहे. इथे व्यायाम करायला ओपन जिम आहे. नारळाची झाडं खूप छान. माझ्या पाठीमागे आपण बघतोय की वेगवेगळ्या बोटी इथे थांबलेल्या दिसत आहेत. काही राईडला गेलेल्या आहेत. बोट क्लब पर्यंत आपण आलो. आता इथून परत माघारी जातोय आपण. आता चौपाटीकडून आणि गार्डन कडून बाहेर पडतोय. परत आपण ज्या रस्त्याने गेलो त्याच रस्त्याने माघारी येतोय. अजूनही भरपूर लोक इथे थांबलेले आहेत. आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे, त्यामुळे खूप लोक या तळ्याच्या काठी दिवे लावत आहेत. जवळजवळ हे दिवे 1 किलोमीटर अशी लांब असतील, अशी लांबपर्यंत त्यांनी लावलेले आहेत तळ्याच्या काठावरती. धन्यवाद वहिनी, धन्यवाद. आणि ज्यांच्या विशेष प्रयत्नातून हे रंकाळ्याचं रूप आपण आणत आहात ते माननीय राजेश क्षीरसागर साहेब यांना सुद्धा आपण. इथे सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. आतमध्ये दीपोत्सव 2024 असे लिहिलेलं आहे. आता आपण जिथे राहिलो त्या ठिकाणी चाललोय. जाताना हे आपण मार्केट पाहणार आहोत. तर संध्याकाळी भरपूर गर्दी असते आणि ते
या वस्तू आहेत काही कॉस्मेटिक वगैरे. या ठिकाणी मला सुंदर छान टुमदार असा वाडा दिसून आला. पुण्यात तुळशीबाग जशी आहे तिथे या वस्तू मिळतात तशाच इकडे वस्तू विकायला आहेत. समोर महालक्ष्मी मंदिराचा पश्चिम दरवाजा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.